बातमी गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची। तुमच्या घरात गॅस असेल तर तुमचं फुफ्फुस तपासून घ्या, कारण या गॅसमधील वायू तुमची फुफ्फुस कमजोर करतोय। हे आम्ही का म्हणतोय, यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट। गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है। और इसीलिए हम मैं अपने पेशेंट जब जाते हैं तो उनको बोलता हूं कि आप चिमनी भी लगाओ, एग्जॉस्ट भी लगाओ। गैस ऑन करने से पहले चिमनी और एग्जॉस्ट को ऑन करो और गैस ऑफ करने के 10 मिनट तक उसको ऑन रखो। तुम्ही गॅस वापरता का? घरातील गॅस तुम्हाला आजारी पाडतोय? गॅस मधला धूर तुम्हाला दिसत नसला तरी त्याचा धोका घरातील सगळ्यांनाच असल्याचा दावा करण्यात आलाय। हे आम्ही का म्हणतोय, त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा। तो हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है। गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार। गॅसमधील वायू आरोग्यासाठी धोकादायक। वायरल वीडियो मागचं सत्य काय? यदि आपने अपने गैस के इस कलर पर ध्यान नहीं दिया तो आपकी घर की महिलाओं को जल्द ही अस्थमा और सरदर्द जैसी जानलेवा बीमारी हो सकती है। भारतातील जवळपास 80% लोकांच्या घरात गॅस आहे, त्यामुळे गृहिणींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। गॅसच्या वायूच्या ज्वलनानं कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि याचा गंभीर परिणाम गृहिणींच्या फुफ्फुसावर होतो। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली। याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं एक्सपर्टची भेट घेतली। इथे एअर आणि जे LPG आहे त्याचा जर रेशो कमी जास्त झाला तर ते प्रॉपर बर्निंग होत नाही। इफेक्टिवली काय असतं, जेव्हा हे बर्निंग होतं म्हणजे एका प्रकारे LPG आणि ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साईड वॉटर हे तयार होतं। पण जेव्हा एअर आणि फ्यूलचा रेशो जर प्रॉपर नाही झाला तर त्याच्यामध्ये CO हा पण फॉर्म होतो, दॅट इज कार्बन मोनॉक्साईड। तो फार डेंजर आहे। तर याला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण की आपल्या याच्यामध्ये जी फ्लेम आहे ती निळ्या रंगाची राहिली पाहिजे। समजा थोडी लालसर हे झाली तर याचा अर्थ एअर फ्यूल रेशो डिस्टर्ब झाला। गॅसचा वापर योग्य पद्धतीनं केला तर त्याचा अधिक धोका नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय। मात्र गॅसमधील वायूच्या धुरामुळे काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते देखील पाहूया। जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरात जर एक्झॉस्ट जर असेल किंवा साधा फॅन असेल किंवा चिमणी जर असेल, एक्झॉस्ट चिमणी, तर ती तुम्ही नक्कीच चालू करा, अगोदर चालू करा, जेणेकरून की जे मायक्रो प्रमाणामध्ये जे पोल्युशन होतं तेही आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि तुमचे आणि आपल्या सर्वांचे फुफ्फुस यातनं चांगले राहतील। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। हवा आणि गॅसचा रेशो व्यवस्थित असायला हवा, नाहीतर गॅसमधून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो। कार्बन मोनॉक्साईड शरीरासाठी घातक असतो। गॅस जळताना फिल्म निळ्या रंगाची असावी। लालसर किंवा पिवळा रंग दिसल्यास वायू घातक आहे। गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात। घातक वायू आपल्याला दिसत नाही, मात्र गॅसच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढतो। त्यामुळे गॅस सुरू करायच्या आधी आणि नंतर 10 मिनिटं एक्झॉस्ट फॅन लावावा। गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा। आमच्या पडताळणीत गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय। रिपोर्ट साम TV न्यूज।